नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, अक्षरा मदनला भेटायला जाते तेव्हा मदन मात्र अक्षराला विचारतो, बरे आहेस ना? अक्षरा बोलते, हो, पण तू असं नेहमी का विचारत असतो? मॅट अगं सहज आता मदन अक्षराला तिच्या घरच्यांबद्दल विचारतो. मात्र अक्षरा काहीच बोलत नाही. अगं केव्हा सांगशील कसे आहेस तुझे सासरचे आणि तुझा नवरा कसा आहेस? तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? असं विचारतो, पण अक्षरा काहीच सांगत नाही. आणि अक्षरा बोलते, मी तिथून जाते, आता खूप उशीर झालाय. तेव्हा मॅट म्हणतो, अगं बस ना थोडा वेळ. तेव्हा अक्षरा बोलते, तू फक्त मजाकच करत जा, मी जाते. तेव्हा मॅट अक्षराला बोलतो, अगं मी भारतात तुझ्यासाठीच आला आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता मात्र अक्षरा आश्चर्यचकित होते की मॅट असा बोलू शकतो. आणि इकडे दुसरीकडे भुमेश्वरीच्या सांगण्यावर इरा आईबाबाला घेऊन पोलीस स्टेशनला जाते. ते पोलीस स्टेशनला जाते तितक्यातच इराला भुमेश्वरीचा फोन येतो. तेव्हा भुमेश्वरी बोलते, काय खबर आहे? इरा बोलते, आता काहीच खबर नाही, आता डायरेक्ट ॲक्शन आहे. भुमेश्वरी म्हणते, म्हणजे? तेव्हा इरा बोलते, आम्ही पोलीस स्टेशनला आले, अशा कामाला उशीर कशाला करायचा? तेव्हा भुमेश्वरी बोलते, तुम्ही एकटे गेले की तुमचे आई बाबा पण आले? तेव्हा इरा बोलते, हो, मी आई बाबाला घेऊन आले. आम्हाला वाटलं होतं आम्ही सांगितल्यानंतर 2-3 दिवसानं तुम्ही जाणार आहात, पण तुम्ही हे काम चांगलं केलं. तेव्हा इरा बोलते, तिकडे सर्व ठीक आहे ना? आणि आमची एक विनंती होती, तिच्यात माझं नाव कुठेच आलं नाही पाहिजे. तेव्हा भुमेश्वरी बोलते, नाही, तुम्ही तर आमचा हुकुमचा एक्का आहे. तेव्हा मात्र इरा बोलते, एक्क्याला पण कशाची गरज असते? भुमेश्वरी, हो, आम्हाला माहिती आहे, तुम्हाला फक्त नोटा पाहिजे, त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. इरा बोलते, तुमचं काम झालं समजा. आता मात्र आई बाबा पोलिसांजवळ जातात आणि म्हणतात, आम्हाला तक्रार नोंदवायची आहे, सासूने सुनेचा छेड केला याच्याबद्दल. तेव्हा पोलीस म्हणतो, कशाबद्दल आणि कोणाबद्दल? तेव्हा बाबा बोलतात, भुमेश्वरी सूर्यवंशी विरुद्ध. त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केली. 1.5 वर्षापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं होतं, तेव्हा मात्र सर्व चांगलं होतं. आम्हाला वाटलं होतं की ती सुखात आहे, पण नाही. त्यांनी माझ्या मुलीला घराबाहेर काढला आणि मला वाटलं माझ्या मुलीला तिच्या घरी सोडल्यावर सर्व काही ठीक होईल, पण नाही. त्यांनी आमच्या मुलीला अधिपती सूर्यवंशींशी भेटू दिलं नाही आणि माझ्या मुलीचा गळा दाबला, तिला मारहाण केलं आणि मला वाटलं माझ्या मुलीला मारहाण केलं. त्यांनी माझ्या मुलीला घराबाहेर काढलं आणि मला वाटलं ती घरी गेल्यावर सर्व ठीक होईल, पण नाही. त्यांनी माझ्या मुलीला मारहाण केलं, गळा दाबला आणि त्यांनी अधिपती सूर्यवंशीशी भेटू दिलं नाही. याच्यावर तुम्ही काहीतरी करा. तेव्हा पोलीस बोलता, हो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, पोलीस काय करेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.